महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना प्रोत्साहन देणार भत्ता। एसटीच्या चालक आणि वाहकांना महामंडळाकडून प्रत्येकी 10% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार। पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस होणार दाखल। ठेकेदाराच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला होईल सुरू। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प करतील सादर। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूर जिल्हा परिषदेच्या कामांचा घेतला आढावा। पाण्याचे स्रोत नसताना जलवाहिन्या टाकल्यास कारवाई करा, असे निर्देश बावनकुळेंनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले। पुण्याच्या नवीन विमानतळासाठी या महिन्यात भूसंपादन सुरू करा, ते जूनपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश। पुण्यातील लष्कर भागात मेफेड्रॉन बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने केली अटक। 15,70,000 रुपयांचे मेफेड्रॉन गुन्हे शाखेने केले जप्त। अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा। अनेक कक्षांना भेट देत त्यांनी रुग्णांशी केला संवाद। पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा वर्षभरात विस्तार होणार। जगभरातील शहरांशी पुण्याचा कनेक्ट होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। वर्ध्याच्या हिंगणघाटात नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन। राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे आणि आमदार राजेश बकानी यांचा सत्कार होणार। इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाकडून गाझा युद्धबंदी करायला मान्यता। 31 पॅलेस्टिनी लोकांची सुटका होणार। ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धाला पूर्णविराम। कोल्हापूरच्या सारथीच्या पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी पन्हागडाची स्वच्छता मोहीम राबवली। यावेळी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या मोहिमेत सहभागी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।